नमस्कार. हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. खूप सारे जे आहेत ते शेतकरी मित्र हा व्हिडिओ पाहत आहेत, परंतु अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनल करा. जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना पुढील अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाजाचा व्हिडिओ येणार आहे, तो पाहायला मिळेल. त्यासाठी फक्त खाली तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवर टाकायचे आहे. तर चला आता ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना तो व्हिडिओ पाहायला मिळेल. तरी ते आता संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर इथे पाहू शकता, सध्याला आपल्याला जी आहे ती बंगालच्या सागरामध्ये व अरबी समुद्रामध्ये कुठेच एवढी पावसाळी परिस्थिती सद्यस्थितीला पाहायला मिळत नाहीये. जर शेतकरी मित्रांनो आपण जर पुढील काही दिवसाचा अंदाज पाहायला गेला तर इकडे पाहू शकता, चीनच्या समुद्राकडून जी आहे ती बंगालच्या समुद्राकडे जी आहे ती वारे येत आहेत. जर यामुळे जर कुठे काही चक्रीवादळासारखी स्थिती किंवा कमी दाबासारखी स्थिती जर झाली तर लवकरच आपण जे आहे ते अपडेट देणार आहोत. जर आजची परिस्थिती पाहिली कुठे पाऊस होईल का नाही 1-2 दिवसात, तर शेतकरी मित्रांनो आज जे आहे ते आपल्याला जालना असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, काही नागपूरकडीलही काही भाग असतील, इकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो सांगलीचे असतील, या ठिकाणी ढगाळ असं वातावरण पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. व पुढील जर उद्याचा अंदाज पाहायला गेला तर उद्याही आपल्याला या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो जास्त काय पावसाची शक्यता आपल्याला 18 तारखेपर्यंत दिसत नाहीये. जर वातावरणात काही बदल झाला तर लवकरच अपडेट देऊन कळू. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.